नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत झणझणीत वांग्याचं भरीत कसं बनवायचं. घरी 30 रोज वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर असं वांग्याचं भरीत नक्की करून पहा. खायला खूप टेस्टी लागतं. अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत होणारी झटपट अशी रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूपच आवडेल. वांग्याचं भरीत बनवण्यासाठी बाजारातून पहिल्यांदा असं मोठं भरताचं वांगं घेऊन यायचं आणि त्याला तेल लावून गॅसवरून असं सगळ्या बाजूने छान भाजून घ्यायचं. कोणत्याही बाजूनं कच्चं न राहिले पाहिजे अशा पद्धतीने वांगे सगळ्या बाजूने भाजून घ्यायचं. गॅसवर सारखं वांगं पलटत राहायचं, म्हणजे एकसारखं सगळ्या बाजूने वांगं भाजलं जाईल. ज्यांच्या घरी चूल आहे त्यांनी निखाऱ्यावर डायरेक्ट असं वांगं भाजलं तर खूप चवीला छान बनतं. मी वांगं सगळ्या बाजूने छान असं भाजून घेतले आहे. वांगं भाजल्यानंतर थोडा वेळ असंच थंड करायला ठेवायचं आणि वांगं थंड झाल्यानंतर त्याच्यावरची सगळी साल काढून घ्यायची. सगळ्या बाजूने असे व्यवस्थित साल काढून घ्यायची. तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूने मी सगळी व्यवस्थित अशी साल काढून घेतली आहे. आता आपण हे वांगं एका भांड्यामध्ये धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून काही काळे टरपले राहिले असेल तर धुतल्यानंतर ती निघून जातात. त्यामुळे वांगं असं स्वच्छ धुवून घ्यायचं. मगच आता आपण भरीत करायला घ्यायचं. पहिल्यांदा आपण वांग्याचं देठ काढून घ्यायचं. त्यानंतर आता वांगी आपण व्यवस्थित मॅश करून घ्यायची. चमच्याने किंवा हाताने आपण वांगे मॅश करून घ्यायची. पाहू शकता मी वांगी सगळी मॅश करून घेतली आहेत. आता आपण याला फोडणी देऊया. एका पॅनमध्ये आता आपण 1 चमचा तेल घेऊया. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही तेल घालू शकता. तेल छान कढल्यानंतर आता आपण यात अर्धा चमचा मोहरी छान तडतडल्यानंतर आता अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी लसूण आणि बारीक चिरलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि सगळं भाजून घ्यायचं तेलामध्ये. लसूण आणि मिरच्या लाल होऊपर्यंत भाजल्यानंतर आता आपण यात 1 वाटी कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा जरा जास्त घालायचा आहे. भरीत करताना जितकं जास्त कांदा घालाल तितकं भरीत खायला खूप छान लागतं आणि भरीत खूप टेस्टी बनतं. त्यामुळे भरीत करताना जरा कांद्याचा वापर जास्त करायचा. कांदा छान 1 मिनिटभर परतून घ्यायचं. जास्त कांदा भाजायचा नाही, थोडा कच्चा राहील अशा पद्धतीनेच कांदा भाजून घ्यायचा. त्यामुळे भरीत खाताना खूप छान लागतं. आता अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला घालून सगळं मिक्स करून घ्यायचं. कांद्यामध्ये सगळा मसाला भाजून झाल्यानंतर आता आपण घरात बनवलेली चटणी अर्धा चमचा घालून घ्यायची आणि चवीपुरतं थोडं मीठ घालून घ्यायचं आणि सगळं छान असं परतून घ्यायचं. सगळं 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर आता आपण अर्धा चमचा शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं. शेंगदाण्याचं कूट मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण यात मॅश केलेलं वांगं घालून घ्यायचं. वांगं घालून सगळ्या मसाल्यामध्ये वांगं असं छान परतून घ्यायचं. सगळा मसाला लागेल असं वांगं छान एकसारखं परतून घ्यायचं. छान असं वांगं 1 मिनिटभर परतल्यानंतर पाहू शकता कलर खूप छान आलेला आहे. असं तेलामध्ये वांगं परतल्यानंतर कलर खूप छान येतो, म्हणून 1 मिनिट वांगं असं तेलावर परतून घ्यायचं. त्यानंतर आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपलं भन्नाट असं वांग्याचं भरीत बनवून तयार झालं आहे. भाकरी आणि चपातीसोबत खायला खूपच टेस्टी लागतं. असं हे झणझणीत वांग्याचं भरीत तुम्ही नक्की करून पहा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खात राहा, खुश राहा आणि मजेत राहा. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. थँक्यू.